तर हॅलो गाईज, जय शिवराज, जय शंभूराजे. तर आजचा आपलं टॉपिक आहे की आपण लाईफ मध्ये काय करतोय त्याच्यावरती आपण आज बोलणार आहे, नाही का. तर तुमच्या लाईफ मध्ये काय चालू असेल किंवा माझ्या लाईफ मध्ये आपण म्हणजे कसं की मी नॉर्मल काम करायचं नुसतं, त्याच्यावर स्ट्रगलच नाही करायचं, नाही का. स्ट्रगल करायचं नाही, काय नाही. हा नॉर्मल 2 व्हिडिओ टाकलं किंवा 4 व्हिडिओ टाकलं किंवा मी आज हे काम केलं, मी काय काही काही जणांचं असं भाऊ कसं असतं माहिती का, तुमच्या मनाला येईल ती तुम्ही करा. ऑदरच्या मनाचं आपण बघूच नका. पहिली गोष्ट, दुसरं काय बोलतंय किंवा दुसरं काय करतंय त्याच्यावरती लक्षच देऊ नका. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं, जे आपल्या मनाला येईल ना तेच तुम्ही करा. ऑदर तुम्ही काहीच करू नका. माझं पण तसंच झालंय भावानं. भरपूर वेळा मी व्हिडिओ करायला गेलोय आणि तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला. व्हायरल नाही झाला तर मनात माझ्या काय येतं की राव काय आपण करतोय, कशाला करतोय आपण. नाही केलं तर लय भारी हाय त्या कामावर. पण नाही, पहिली गोष्ट माझ्या माइंडमध्ये तर असं आहे की मला बिझनेस करायचा. व्हिडिओ पण विषय नाही, बिझनेसच करायचा हा माइंडमध्ये माझा विचार आहे. पण तो सक्सेस व्हायसाठी आपल्याला पैसा नाही. पैसा कुठून नाही तर जॉब. आम्ही पण सध्या जॉब करतोय. पण मी एका ठिकाणी जॉबसाठी कशाला लागलो होतो, तिथं मला काहीतरी भेटावं म्हणून लागलो होतो. काहीतरी भेटावं मला तिथं, म्हणजे एक्सपिरियन्स कसला तर भेटावं म्हणून मी लागलो. 1 वर्ष झालं मला मी तिथं. अजून पण मी 1 वर्ष झालं काम करतोय, अजून पण करतोय त्याच्यावर. तिथं काम करतोय मी. पण तुम्हाला एक सांगू का, आपण जे करतोय ना ते तुम्ही एक टाइमापर्यंत करा. त्याला पण टाइम द्या, नाही का. तुम्ही आज करशीला आणि म्हणशील ह्याचं टाइम संपलं आपण सोडून देऊ, नाही का. असं नका करू. जे तुम्हाला करायचं आहे ना ते त्याला टाइम द्या. 1-1.5 वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने असं टाइम द्या. असं टाइम दिल्याशिवाय तुमचा कुठलाही व्हिडिओ व्हायरल नाही होणार आहे किंवा कुठल्याही कामात तुम्ही सक्सेस नाही होणार आहे. तुम्ही टाइमच नाही दिलं, त्याला टाइम नाही दिलं तर कसं तुम्ही म्हणजे तुम्ही वरती जाचीला, नाही का. म्हणजे खाली नेण्यापेक्षा वरती जाचीला. आपल्या गावठी लँग्वेज मध्ये वरती, नाही का. टॉपला कसं जाचीला ना की खाली यायचं. हे बघू ना, खाली यायचं लक्षण तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, आपल्या महाराष्ट्रात काय करतं, 2 दिवस ओपन करणार, तिसरं तुम्हाला दुकानाचं उदाहरण 2 दिवस ओपन करणार किंवा नवीन आहे तोपर्यंत आपण त्याला स्ट्रगल 4-5 दिवस, 1 महिनाभर स्ट्रगल करतो, लवकर जातो. 1 महिन्यानं काय म्हणतो, आपलंच दुकान आहे उशिरानं जाऊ. तेच बघा मारवाडी लोक, नाही का. मारवाडी लोक डेली त्यांचं रुटीन असेल, तोपर्यंत दुकान चालू, तोपर्यंत येणार, तेवढ्या लवकर येणार, त्याला स्ट्रगल करणार, त्याला सोडणार नाही. आपल्यात 4 पैसा आला की इकडे जाऊ का तिकडे जाऊ का ही फिरू. मारवाड्याशी म्हणा तुम्ही 4 पैसा आला की भाऊ तू फॉर्च्युनर का घेत नाही. आपल्याला 4 पैशाला फॉर्च्युनर, इकडे कुठली स्विफ्ट लगेच नवीन. मग मारवाड्याचे तुम्ही विचारा की मी भाऊ, त्याला बोलवून घ्या, त्याला म्हणा भाऊ स्विफ्ट घे, फॉर्च्युनर घे की. तेव्हा तो काय म्हणतो तुम्हाला, तो म्हणणार की तुम्हाला माझ्या पैसाच नाही. काय म्हणणार, पैसा नाही आपल्याकडं. त्याच जागी तुम्ही म्हणा भाऊ सोनं एवढं स्वस्त झाले, 100% बाई तो घेणार ते जाऊन तिथंच. तर आपल्यातली माणसं नाही घेणार. आपल्यातली माणसं काय म्हणणार, आपल्यातली माणसं म्हणणार नाही कुठलं रे बाबा, नाही पैसे माझ्याकडे. आपल्यातली माणसं काय म्हणणार, आपले माणसं म्हणणार ए भाऊ फॉर्च्युनर चल घेऊन येऊ, पैसा ठीक. तर तसं करू नका भाऊ. आणि पहिली गोष्ट जे तुमच्या मनाला येते ते करा, ना की दुसऱ्यांचं कोणाचं ऐका. तुमची साथ द्यायला शेवटला कोण नसतं. तुम्हाला एक होता, तुमचा आई बाप नसतो तुमची साथ द्यायला. आता आपण म्हणतो की आपण माझा आई बा आहे, ज्या टायमिंगला तुम्हाला करायचं आहे ना, त्या टायमिंगला तुमचा आई बाप नसणार आहे तुमच्यासोबत. तुम्हाला मी ही लिहून देतो, तुमचा आई बाप पण एका टायमापर्यंत तुमच्या सोबत आहे, परत नाहीये. मी जरा खाल्लंय, जेवण केले, त्यामुळे मला ढिकरा यायला लागल्या, नाही का. तुम्हाला लाज. आता मी माझं उदाहरण देतो. मी व्हिडिओ करतो, नाही का. हा माझा लाईफ मधला 2रा 3रा 4था म्हणजे बाहेरचा व्हिडिओ 2रा 3राच असेल. व्हिडिओ करताना आपण आता असा कॅमेरा धरतो आपण, नाही का. तर आहे काय असं वगैरे बोलतो आपण, नाही का. त्यातच थोडं पब्लिक असेल आपण बोलू शकत नाही किंवा असं आपल्याला काहीतरी फिलिंग येते, नाही. आणि आपल्या पहिली गोष्ट तोंडा बघणार आपण, तू काय करू. मी माझं उदाहरण, तुमचं दुसऱ्यांचं कशा, मी माझं उदाहरण होतो. एखादा काहीतरी नवीन करायला 100% जाऊन आपण असं उभा राहतो, हाताची कडे घालून काय करतोय रे असं त्याला विचारतोय, नाही का. मग तसंच माझ्या बाबतीत सांगतो. मी एकदा कॅमेरा घेऊन गेलतो कोंडव्याला, पुण्यामध्ये एक कोंडवा म्हणून आहे तिथे गेलतो, नाही का.
आणि तिथं मी व्हिडिओ त्यानं मला एक जण होता तो, त्यानं मला बोलवून घेतलं. तो मला म्हणे की काय करतो इथं, कॅमेरा घातलास, व्हिडिओ कशाला करतोय, असा डायरेक्ट अंगाव बिंगाव यायला लागला नाही का. मग भाऊ त्याला म्हणलं, भाऊ माझं कामच आहे म्हणून मी करतोय. ठीक आहे म्हणलं, इथं करत नाही, ठीक आहे इथनं पुढं परमिशन. मी तिथनं पुढं ना जिथं जिथं व्हिडिओ पहिली गोष्ट मी पहिला विचारलंय तिथं की व्हिडिओ करू का म्हणून. रिस्पॉन्स भेटला तर केलाय, तर नाही. म्हणून तुम्हाला लाईफमध्ये सांगतो भावांनो, लाईफमध्ये तुमच्या मनाला येईल ती तुम्ही करा, नाही की दुसऱ्याचं ऐकून करू नका. तुम्हाला आत्ता सांगतो, दुसऱ्याच जर ऐकून केलं तुम्ही मोठं नाही होणार आहे, तुम्ही हाय तिथंच राहणार आहे किंवा त्याच्यापेक्षा खाली जायचं. जे तुम्हाला जमतंय ते तुम्ही करा. थँक्यू भावांनो, एवढंच मला सांगायचं होतं, अदर काय नाही. थँक्यू सो मच. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे मी. धन्यवाद.